धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सध्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये विरोध होतोय। आपण पाहतोय की या ठिकाणी आता कार्यकर्ते बसलेले आहेत आणि धारावी बचाव आंदोलन करतायत। लाक्षणिक उपोषण या ठिकाणी घेतलं जात आहे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर करण्यात आलेला नाहीये। पात्रतेची अट रद्द करून घराच्या बदल्यात घर आणि दुकानाच्या बदल्यात दुकान धारावीतच मिळेल याची हमी देणारा शासन निर्णय अजून झाला नाही, यासाठी यांनी लाक्षणिक उपोषण केलंय। माजी आमदार आहेत बाबुराव माने, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। साहेब, सगळेजण या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करतायत। मागे पण तुम्ही उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं, अजूनही उपोषण आंदोलन सुरू आहे। सरकार म्हणते की आम्ही घरं देतोय, मग तुम्ही विरोध का करताय असा प्रश्न देखील विचारताय। हे बघा, सरकार अदानीचा या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा करत आहे आणि धारावीतल्या लोकांना धारावीच्या बाहेर घालवण्याचा, विकासाच्या नावाखाली धारावीच्या बाहेर घालवण्याचा जो प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे। आम्हाला 500 चौरस फुटाचं घर धारावीत मिळालं पाहिजे आणि हे 500 चौरस फुटाचं घर देताना दुकानाला दुकान, घराला घर। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा आणि पात्र अपात्र ही अट रद्द करून धारावीतच सर्वांचा विकास झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी हे आमचं पहिलंच लाक्षणिक उपोषण आहे। याच्यानंतर बेमुदत उपोषण सुद्धा होईल, याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं होतील। आम्ही अत्यंत टोकदारपणे हा विषय घेऊन लढणार आहोत। विकासाला आमचा विरोध नाही, विकास आम्हाला पाहिजे, परंतु तो धारावीतच झाला पाहिजे। धारावीतच आम्हाला घरं मिळाली पाहिजेत, ती पण 500 चौरस फुटाची घरं मिळाली पाहिजेत। इथे अदानीला 3 लाख कोटी रुपयाचा फायदा होणार आहे आणि आम्हाला मात्र 500 चौरस फुटाचं घर सुद्धा सरकार देत नसेल तर हा विकास कोणाचा आहे? अदानीचा विकास आहे की धारावीकरांचा विकास आहे? बरं, पुढची भूमिका नेमकी आता तुमची काय असणार अशाच पद्धतीने आंदोलन करणार? आमची पुढची भूमिका अशी आहे की आम्हाला जोपर्यंत घर मिळत नाही, पहिल्यांदा तर त्यांना मास्टर प्लॅन दाखवावं लागेल। आमच्यापर्यंत मास्टर प्लॅन आणावं लागेल। चौकामध्ये आमचे प्लॅन, त्यांचे प्लॅन मांडावं लागतील। एकतर पहिल्यांदा आमच्याकडनं त्यांना नोटिफिकेशन घ्यावं लागेल, आमचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्यांचं म्हणणं आम्हाला सांगावं लागेल। आमच्या संघ जोपर्यंत धारावीकरांचा, आमचा धारावीतल्या डेव्हलपमेंटला जरासुद्धा विरोध नाही। डेव्हलपमेंट झाला पाहिजे। गेली 20 वर्ष झालं आम्ही इथं खटपट पडलेलो आहे, पण डेव्हलपमेंट असं झालं पाहिजे धारावीतला प्रत्येक माणूस धारावीत राहायला गेला पाहिजे। पण 600 एकर जमीन आमच्याकडे आहे, तर ते 1200 एकर जमीन बाहेर घेत आहेत। काय करायचं त्यांना? आम्ही जर जमिनीवरती राहत राहील, आमचं फक्त घर 1 माळ्याचं आहे। जर 22 माळ्याच्या बिल्डिंग म्हणलं तर मला 1/4 मध्ये आम्ही बसून राहू। आम्हाला धारावीच्या बाहेर जायची गरज नाही ना। पण धारावीमध्ये इतकी लोकसंख्या आहे, मग आंदोलनामध्ये सगळे एकत्र का उतरत नाहीत? हा पण तर प्रमुख प्रश्न आहे। म्हणजे विकासाला कुठेतरी विरोध जर होत असेल तर कुठेतरी समर्थन होत आहे असा एक संदेश जातोय। नाही, आपला गैरसमज आहे। धारावीतला प्रत्येक माणूस आमच्या आंदोलनाबरोबर आहे। आम्ही 16 डिसेंबरला जो मोर्चा काढला धारावीतनं, त्याच्यातनं त्या मोर्चामध्ये 1 लाख लोक सामील झाले होते, हे आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे विरोध धारावीतल्या प्रत्येक माणसाचा विरोध आहे। इथे आमचं धारावीतच पुनर्वसन होत असताना अदानी आमच्या नावावर बाहेर जमिनी का घेतोय आणि सरकार त्याला जमिनी का देतंय? 650 एकर जमीन आहे, 1 लाख लोकांना 500 चौरस फुटाचं घर दिलं तरी सुद्धा 200-250 एकरामध्ये सगळे धारावीकर बसणार आहेत आणि अशा अवस्थेत अदानी बाहेर जागा का घेतोय, बाहेर जमिनी का घेतोय? यासाठी आमचा संघर्ष आहे आणि म्हणून तो संघर्ष जोरदार टोकाला नेण्यासाठी आमचा हा संघर्ष चाललाय आणि जोपर्यंत 500 चौरस फुटाची घर धारावीत मिळत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालूच राहणार। जोपर्यंत 500 फुटाचं घर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा जो आहे तो आता धारावीकरांनी घेतलेला आहे। सरकार यांचं ऐकणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।